ऑरेंज हे होममेड ज्यूस आहे आणि तिथं दुसरीकडे माझे इकडं बाहेरचा मँगो ज्यूस आहे. तर जे मँगो ज्यूस पितात बाहेरचं त्यांनी हे बघा. तर हे बघ, तर आता हे फ्रुटी जे म्हणजे हे जे आहे मँगो ज्यूस जे आहे ते मी एका याच्यामध्ये टाकतो. हा बाहेरचा मँगो ज्यूस बाहेरचा सर्व हा घरी बनवलेला मँगो ज्यूस. हा घरी बनवलेला ऑरेंज ज्यूस आहे. Orange कारण की juice. मँगो आता भेटतात का? कोणत्या सीझन मध्ये भेटतात मँगो? समर मध्ये, बरोबर की नाही? हे आहे माझ्याकडे क्लीन व्हाईटनर, सगळे बघू शकता. क्लीन व्हाईटनर सर्वांच्या घरात असते ना. कशासाठी वापरतात हे? कपडे साफ होण्यासाठी. तर हे जे क्लीन व्हाईटनर जे आहे, जे कपड्यांवर जे डाग असतात म्हणजे जे आपले कलर मधून डाग लागतात ते सगळ्यांना माहिती आहे, त्याला काढतं. पण जे नॅचरल डाग असतात कलरचे ते याला काढू नाही शकत. तर तेच तुम्हाला दाखवायचे मला. थोडस घे, थोडंसं कमी कर. हा टाका, याच्यामध्ये टाक. आता ओरिजिनल ऑरेंज ज्यूस मध्ये टाकलं त्यांनी. हा हा आता याच्यामध्ये टाक. आता टाकू का शेड्रो? हे घ्यायचं. आता त्यांनी जे मार्केटमधून आणलेलं मँगो ज्यूस आहे त्याच्यामध्ये टाकलंय बघा. आता थोड्या वेळाने बघा काय असतं होतं. माहिती सांग ना. तर जे आपण जे घरी मँगो ज्यूस बनवतो म्हणजे मँगो ज्यूस का ऑरेंज जे पण ज्यूस आपण घरी बनवतो ते आपल्या बॉडीसाठी हेल्दी असतात. जिथं जे बाहेरचे जे कोणते पण ज्यूस असतात, कोल्ड ड्रिंक, मँगो ज्यूस, तर हे मी बाहेरून एक मँगो ज्यूस आणलाय. तर हे जे आहे ह्याच्यामध्ये फक्त 10% मँगो पल्प आहे आणि बाकीचं जे प्रोडक्ट जे यांनी बनवले आहे ते सिंथेटिक कलर आणि शुगर त्याच्यामध्ये जास्त टाकलेलं आहे. तर इकडं आपण हलवतोय तर बघा नंतर याचं पूर्ण व्हाईट होणार आहे. तिथं जे आपलं होममेड जे असतं थोडं थोडं टाक. दोन्ही याच्यामध्ये दोन दोन थेंब टाका. अजून थोडं बस.